नवापूरमध्ये पुन्हा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, 11,000 पक्ष्यांचे कलन, लाखो पक्ष्यांवर संकट। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरालगत पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव समोर आला असून प्रशासनाने तातडीने कारवाई करत मोठ्या प्रमाणावर कलिंग ऑपरेशन सुरू केले आहे। 1 मे रोजी संध्याकाळी सुमारे 6 वाजता पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने डायमंड पोल्ट्री फार्म येथे कलिंग ऑपरेशनला सुरुवात केली। सुमारे 50 कर्मचाऱ्यांच्या पथकाने राबवलेले हे ऑपरेशन रात्री 12:30 वाजेपर्यंत सुरू होते। या कालावधीत सुमारे 11,000 कुक्कुट पक्षी व 6,000 अंडी नष्ट करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार नवापूर शहरालगत असलेल्या डायमंड, तस्लीम आणि डॉन पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत। यामुळे प्रशासन सतर्क झाले असून बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी 1 किलोमीटर परिसरातील सर्व पक्ष्यांचे कलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या परिघात एकूण 7 पोल्ट्री फार्मचा समावेश असून 1,40,000 पक्षी व अंडी नष्ट करण्याची तयारी सुरू आहे। डायमंड, न्यू डायमंड, डायमंड लेया, एप्सन, तस्लीम, मुस्तफा आणि डॉन या पोल्ट्री फार्ममध्ये टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू आहे। बर्ड फ्लूचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 24 तासांच्या आत कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायुक्त संजय खासणे यांनी दिली। सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 50 कर्मचाऱ्यांचे पथक नवापूरमध्ये तळ ठोकून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे। दरम्यान, नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। H5N1 विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे। सध्या H9N2 लस देण्यात येत असली तरी ती प्रभावी ठरत नसल्याचा आरोप व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे। H5N1 साठी लाईव्ह वॅक्सिन देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। नवापूर परिसरात सुमारे 12 लाख पक्षी असून परिस्थिती गंभीर झाल्यास मोठ्या प्रमाणावर कलिंग होण्याची शक्यता आहे। एका कोंबडीच्या संगोपनासाठी सुमारे 500 रुपये खर्च येत असताना शासनाकडून केवळ 140 रुपयांची भरपाई मिळत असल्याने मोठा आर्थिक फटका बसत असल्याची प्रतिक्रिया पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरिफ बलेसरिया यांनी व्यक्त केली आहे। 2006 आणि 2021 नंतर आता 2026 मध्ये पुन्हा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याने नवापूरमधील पोल्ट्री व्यवसाय पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे। प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना सुरू केल्या आहेत। पोल्ट्री फार्म हा नवापूरला तिसरीदा बर्ड फ्लू दिसत आहे। त्याच्यामुळे आम्हाला लाखो करोड रुपयाचा टोटली लॉस आहे। आम्ही मागे बी सर्व भरपूर सांगितलेलं आहे, पण आता शेवट तुमच्या माध्यमातून एकच आम्ही गोष्ट सांगता आहे गव्हर्नमेंटला की हे जे H5N1 आहे याची यांनी लसीकरणसाठी एक परमिशन दिलेली आहे। तो लो स्ट्रेन आहे, म्हणजे H9N2 असं जे स्ट्रेन आहे हे किल्ड वॅक्सिन म्हणून दिलेली आहे। आम्ही भारत सरकारकडून मागे बी आम्ही डिमांड केली होती की आम्हाला H5N1 चे लाईव्ह वॅक्सिन पाहिजे। जर लाईव्ह वॅक्सिन दिलं तो हे प्रॉब्लेम येणार नाही, हे जे जसं पक्षी मृत्यू पामत आहे तसं होणार नाही। म्हणून भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने आमची हे गोष्टीकडे लक्ष देऊन आम्हाला लाईव्ह वॅक्सिन जर दिलं तो हे जे वारंवार असं जे प्रॉब्लेम येत आहे ते येणार नाही। असं आम्हाला कळतं आहे की 12-15 लाख पक्षी आहे, एक्सेप्ट आम्ही सांगू शकत नाही। त्याच्यातून आता हे लोक 7 ते 8 1 किलोमीटरच्या आत पहिल्या जे किलिंग करणार आहे ते 1 किलोमीटरच्या आत जे पोल्ट्री फार्म्स आहे त्याचे किलिंग करणार आहे आणि बाकीचे जे पोल्ट्री फार्मर्स आहेत त्यांचे सॅम्पल अजून एकदा भोपाळला चेक करणार आहे आणि त्याच्यात जर त्यांना दिसलं तर त्यांच्या किलिंग करणार आहे, अलिबाग त्यांच्या किलिंग करणार आहे। पण तो मी अगोदरच सांगितलं की आम्हाला तो करोड रुपयाचा लॉस आहे, कारण की 50 रुपयाचे तो पिल्लू येत आहे। त्याच्यानंतर आम्ही त्यांना खाऊ देतोय, वॅक्सिनेशन देत आहे। हे साधारणतः 4 ते 5 महिन्यापर्यंत, 5 महिन्यानंतर ते अंडे त्याचे सुरू होत आहे। तोपर्यंत आम्हाला कमीत कमी 500 रुपयाचा पर बर्ड खर्च येत आहे आणि मग अंडीची सुरुवात होत आहे। आता माझ्या स्वतःकडे आता ते ग्रोईंग म्हणजे एकदम यंग बर्ड्स आहे आणि गव्हर्नमेंट त्यांना आता कलिंग करणार आहे। एक पण मोर्टॅलिटी माझ्याकडे त्याच्या कलिंग करणार आहे आणि मला 140 रुपये जर भेटत असेल तर मला 350 रुपयाचे ऑलरेडी लॉस आहे।